तर हिला खुराक ठेवायचं ना, लक्षातच राहत नाही रोज हिला खुराक ठेवायचं. जेव्हा मला लक्ष होईल तेव्हाच मग लक्षात राहतं. आज कमेंट आली होती नंदिनीला खुराक ठेवतो का, तर मग आज ठेवलं तिला. हे कधी कधी लक्षातच राहत नाही आणि ज्यावेळेस लक्ष होतं मग त्यावेळेस तिला खुराक ठेवतो. कारण की हळू आता तिचं दूध कमी केलं आहे. आज तिला 1.5 लिटरच दूध पाजलं आहे आणि 1-2-4 दिवसांनी परत अर्धा लिटर राहून देऊ आणखीन थोडे दिवस तिला. आणि खुराक तर ती खाते पण पूर्ण नाही खात, आपलं थोडं वासरं थोडंच खातात. त्याला काय असेल बरं, मध्ये परत ह्या घरट्यात आणखीन एक अंडा आलं जास्तीचं. मग दुसऱ्या पक्ष्याने दिलं आहे की त्याच पक्षाने काय माहीत नाही, पण मध्ये तरी अंडं नव्हतं ना ह्याच्यात. पण काल बघितलं तर 1 होतं, आज बघितलं तर 2, परत उद्याच्याला 3 होतील. चला दरवाजा लावून घेतो. मी फक्त बघायला उघडतो, नाही तर ते दिवसभर असंच असतं बंद. इकडे हिऱ्यासोबत खातो, इकडे ते हिऱ्यासोबत काय इकडून ये ना. काय ऐकत नंदिनी, कानालाच धरतो तुझ्या. मग नंदिनी ये हिऱ्यासोबत खा ना, ये चल पुढे ये. आता ही धनश्री रोज आता लई त्रास द्यायला लागली. आता माणूस कुठं गेलं लागला, माणसं मागच यायला लागली कुठं पण गेलं तर. आता हिची आहे तिकडं बघा, ते पांढरा दिसतो ना तो हिऱ्याच्या पलीकडे त्याची आई. आणि मी हौदावर जरी गेलो ना तरी माझ्या मागे येते, पप्पांना मागे येते. हौदावर जवळीत कुठं गेलं ना तरी महाग येते. ती तिथंच खेळायचं तर ती महाग येते. आता दाखवू का, थांबा. आता आपण आहे ना हौदावर जाऊ, ते आता हौदावर येते माझ्या मागच. चल माझ्यासोबत ये. तिची आई तर तिकडंच आहे, तिच्या आईला पाणी पाजून बांधले, खायला टाकले. पण ती एकदा शुभश्रीसोबत आली पण ती वर हौदावर, पण ती माझ्या मागं पण येते. चल या, इथं हौद आहे ना तर ती हौदापाशी आली. आणि नेऊन जागेवर पण जाती. तिकडं पप्पा बोरकड घेते ना, तिकडं बोरकड पण पप्पा मागे जाते. हौद आता तिच्या ओळखीची जागा हौद महाग राहिला तर ती मॅसोबत आता कुठवर पण येणार. हे बास लय पुढं नाही. धनश्री चल वर, तुला फिरायला घेऊन जातो. कुठं पण येते, तिला काय अडचण नाही, फक्त सोबत चला. आता हिला मी कुठं आणलंय तुम्हाला सांगा, आपल्या मोसंबीच्या शेतात. इथं मेथी घास आहे आणि आपलं घर ते बघा तिथं. इथून 250 मीटर असेल आपलं घर, 250-300 मीटर तर नक्कीच आपलं घर असेल. आणि हे बघा ही इथं. हे धनश्री चल इकडे माघारी ये, मी इथंच ये. चल ये इकडं. हां, तिला आता कळलं आपण आता इथं लांब आलो जरा. हे धनश्री ये, चल धनश्री. गेली बाबा, एकटीच गेली. हां, तिला माहिती आहे सगळं. आता तर ओळखीचा एरिया लागला हौद माझी. कुठं गेली अरे घरीच गेली. लय लांब आणलं होतं तिला बी, ती गेली घरी. आली तिला बी माझ्याशिवाय करमत नाही. धनश्री इकडे चल. इकडे गेली वरच्या शेडमध्ये. मी जवळ हौदापाशी आलो ना की लगेच माझ्याकडे आली. तिला पण लांब भीती वाटत असेल, लहान आहे ती आणखीन. आली बस थांब. नाही तुला आता बांधूनच टाकतो, हिला आता बांधून टाकतो. लय पळाली गेली आईकडे. तर नंतर आता बैलगाडी घेऊन आलो मी ऊस आणायला. गुरांसाठी ऊस न्यायचा आहे. परवा दिवशी ऊस नेला होता तर तो काल आणि आज म्हणजे 2 दिवस पुरला. नाही, परवा दिवशी आणि काल पुरला. आज मला ऊस न्यायचा आहे. 2 दिवस जातो, 1 दिवस ऊस नेलेला. चला आता मी आलोय ऊस नेण्यासाठी तळ्याकडल्या शेतात ऊस न्यायचा. त्या दिवशी आणलेला ऊस 2 दिवस गेला, मग परत आज आलो ऊस न्यायला. रस्ता तर बंद आहे. बैल बांधले होते चरायला. सरजा आणखीन गवत खातोय आणि चिमण्याला मी घेऊन आले कारण की ऊस तोडून पॅक करून झालाय. आज ऊस कमीच तोडला मी कारण की उशीर झालाय आणि उंदरांनी थोडा ऊस खराब केला होता ना, तर त्याच्यामुळे मला ऊस गोळा करायला थोडा वेळ लागला. म्हणजे उंदरांनी खराब केलेला, तर त्याच्यामुळे जास्त वेळ गेला आज. आणि पप्पा आज इथं नाही येत, म्हणजे काल पण घरी नव्हते, आज पण घरी नाहीत आणि उद्या पण नसणार आहेत. तर पप्पा गेलेत बीडला. पप्पांनी गहू नेला बीडला विकायला, गहू आणि हरभरे. तर म्हणजे धान्य महोत्सव आहे ना, तर तिथं आंबा आणि धान्य महोत्सव आहे. तर आंबे तर सध्या आपले काय आले नाहीत, थोडा टाईम आहे आंब्याला, पण धान्य होतं आपल्याकडं गहू आणि हरभरा. तर खपली गहू आणि आपला मोठा हरभरा होता ना, तो हायब्रिड हरभरा,
तर हे 2 पिकं घेऊन पप्पा गेलेत धान्य महोत्सवला. धान्य महोत्सव म्हणजे एक्झिबिशन म्हटलं ना तरी काय अडचण नाही, धान्याचं एक्झिबिशन म्हटलं तरी काय अडचण नाही. तर तिथं पप्पा गेलेत विकायला, गहू विकायला. तर काल पण एक बरा विकला, थोडासा विकला. आज माहीत नाही, कारण काल पहिला दिवस होता ना महोत्सवाचा, तर त्याच्यामुळे एवढं काही गिराईक नसतं. मग आज आणि उद्याच्याला चांगलं गिराईक असेल. मला तर अपेक्षा की चांगला गहू विकेल म्हणून, गहू आणि हरभरा पण. आई पण गेली होती काल, म्हणजे सकाळून पप्पा गेले होते आणि नंतर संध्याकाळी 5 वाजता आई गेली होती, कारण की ते 9 वाजेपर्यंत चालू असतं ना ते स्टॉल. तर तर धान्य महोत्सव म्हणजे स्टॉल घेतला आपण एक. तर त्या स्टॉलवर मग आई पण गेली होती एक 5 वाजल्याच्या नंतर. तर मी तर बोललो नाही मग नंतर पप्पांना, पण आई म्हटली की हरभरे चांगले विकत आहेत गव्हापेक्षा चांगले. म्हणजे आईने काल विकले काय हरभरे थोडेसे. आता उद्याच्याला बघू, उद्या संध्याकाळी कळेल की आपला किती माल विकला आहे. आपण माल नेला आहे तिथं 5 क्विंटल गहू नेलेत आणि 2 क्विंटल हरभरे. नाही, हरभरे किती नेलेत गड्या? हरभरे 1 क्विंटलच नेलेत. बघूया कसा रिस्पॉन्स भेटतो ते. मित्रांनो, ऊस घेऊन आलो, ऊसाची कुट्टी केली आणि कुट्टी हे बघा इथंच आहे. आता एक कुट्टी मी संध्याकाळीच टाकणार आहे, कारण की मला ऊस घेऊन यायला उशीर झाला. तर त्याच्यामुळे दूध काढल्यानंतरच कुट्टी टाकायची, कारण की खाता खाता स्टाईलीन दूध काढताना थोडी हालचाल करते. म्हणजे तिला खायला टाकलं ना मग दूध काढताना थोडी हालचाल करते. तर त्याच्यामुळे सध्याला मी खायला नाही टाकणार. बाकी शेवट ह्या 2 पिल्ल्यांना बकेटने पाणी भाजले. नंदनी हौदावर पण पाणी पिते, पण पाणी थोडंसं खाली गेलं आहे. तर त्याच्यामुळे बगीराला जागेवर आणायचंच होतं. मग त्याच्यामुळे मी बकेट आणली आणि इथं छोटासा एक बल्ब लावला आहे. म्हणजे मी तर नव्हतं लावणार, पण पप्पांनी लावला आहे, कारण संध्याकाळी कुट्टे वगैरे टाकायचे म्हणले तर आपल्यालाच लागतो. आणि ह्या छोट्याशा बल्बनीच सगळ्या गोठ्यात उजेड होतो आहे, त्यामुळे काय अडचण नाही. तर मित्रांनो, संध्याकाळचं दूध वगैरे काढून झालं आहे. मी आता ऊस खात निवांत बाजावर बसलो होतो बाहेर, आणि गुरांना मी खायला पण टाकलं होतं. धार काढून झाल्यानंतर गुरांना खायला टाकलं होतं. आता गुरांचं खायचं झालं बघा, स्टायलिन बसली. आणि पलीकडे पण गुरं आता हळूहळू बसतीलच. एक 20-25 मिनटाच्यात सगळे गुरं आराम करत बसतील. तर नवसाची कुट्टी मी खायला टाकली होती, कारण करून तर ठेवली होती कुट्टी, फक्त खायलाच टाकायची होती. तर मी कॅरेट पण भरून ठेवले होते, खायला टाकले वगैरे सगळ्यांना. आता निवांत बाहेर बाजावर बसलो होतो ऊस खात, कारण थोडं जरा बाहेरच बसतो मी. आता मग थोड्या वेळाने झोपायचं पण. चला, आणि ते अंडे होते ना 2 पक्ष्यांचे, तर त्या अंड्यांचा विषय असा आहे की अगोदरचे जे अंडे होते ना, तर ते अंडे एक म्हणजे वेगळ्या पक्षाचे होते, आणि आता जे अंडे आहेत ना तर ते वेगळ्या पक्षाचे आहेत. म्हणजे पक्षी एकाच प्रजातीचा आहे, पण वेगवेगळे कशावरून. तर मी अगोदरचा पक्षी उडताना बघितलं होतं ना 2-3 वेळेस, तर तो डार्क काळा पक्षी होता. आणि आता जो मी पक्षी बघतोय ना, तर तो पक्षी थोडासा फेंट आहे, म्हणजे त्याच प्रजातीचा आहे, फक्त थोडासा ग्रे कलरमध्ये. तर हा फरक मला पक्ष्यामध्ये दिसला. आणि हा पक्षी मी तिथं बसलेला बघितला, म्हणजे मी त्याच्यात बघायला गेलो डोकून, तर त्याच्यात पक्षी होता. तर तो पक्षी मला दिसला. तर तो ग्रे कलरचा पक्षी, म्हणजे थोडासा राखाडे फेंट काळा कलर व्हायचा, आणि अगोदरचा डार्क काळ्या कलरचा पक्षी होता. मे बी ते म्हणजे ते घरटं त्याच पक्षीचं असेल, पण ते अंड्याची राखण करण्यासाठी मेल फिमेल असे असतील, म्हणजे थोडासा कलरमध्ये बदल असेल, मेल फिमेल असेल. किंवा कदाचित हा पक्षी दुसरा पण असू शकतो आहे, म्हणजे पहिल्या पक्षाने घरटं केलं असेल, आणि ह्या पक्षाला त्यांचा म्हणजे असा अंडे द्यायचा सीझन असेल हा, तर सीझनमध्ये ते घरट्याच्या शोधात असेल हा पक्षी. मग त्याला ते आयतं घरटं दिसलं असेल, म्हणून त्याने त्याच्यात अंडे दिले असतील, असं पण असू शकते. आणि दुसरी गोष्ट, मी आज पाल बघितली तिथं, तर पाल काय नव्हती तिथं. म्हणजे ते आपलं स्टार्टरचं खोक आहे, स्टार्टरचा डब्बा आहे, हिरव्या कुट्टीचा स्टार्टर आहे. तर त्याच्यात आज पाल नव्हती. उद्या पण मला पाल दिसली ना, तर मी पालीला हाकलून देईल किंवा मारून टाकेल, नाही तर पकडून बाजूला टाकेल. म्हणजे त्या आपल्या वायरिंगच्या पकडने पाल पकडेल आणि बाजूला टाकेल, असं काय करेल जर उद्या मला पाल दिसली तर. कारण की पालीपेक्षा जरा पक्षी आवडतात ना, मग त्याच्यामुळं तेवढं करू आपण पक्ष्यासाठी. पण बघू, असं आहे. पण बघू दे, चला मग जास्त अंडे राहतात की तेवढे अंडे असतील. पण मला तर वाटतं की हा पक्षी दुसराच असेल, कारण की पक्षी आकाराने छोटा आहे, तर 2-2च अंडे देत असेल. जर एकाच पक्षाचे अंडे म्हणलं तर ते पहिले 2 आत्ताचे 2 4 अंडे होतील, आणि पक्षी तर आकाराने लहान आहे. त्याच्यामुळं काय अंदाज तर नक्की लावता येत नाही.